बोलले, पण आता सावंत सर येणार आहेत असा निरोप आल्यामुळं ते येईपर्यंत आता मी बोलायला उठलेलो आहे. ऍक्च्युली मला दोन व्यक्तीवर बोलायचं आहे. दोनच वाक्य मी 2च मिनिटं बोलणार आहे, जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे. ती दोन माणसं कोण आहेत? एक म्हणजे गिरवलीचा गद्दार आणि दुसरा म्हणजे बारामतीचा पोकेमॉन. पोकेमॉन काय असतो सगळ्यांना माहिती, लहान मुलांना माहिती. तिथे पोकेमॉनला खेळात शोधत असतात, तो पोकेमॉन काय सापडत नाही. त्यावेळेस असं लोक सांगायचे की तो पोकेमॉन बारामतीत बसलाय. आणि तो बारामतीच्या पोकेमॉनवर मी नंतर 2 मिनिटं बोलणार आहे. आणि गिरवलीचा गद्दार म्हणल्यावर आश्चर्य झालं असेल किंवा गद्दारी काय. तर आपल्या सगळ्यांना माहिती की राहुल भैया 3 वेळा आमदार झाले. त्यांचे पिता श्री कैलासवासी मारुद्र बाप्पा 2 वेळा आमदार झाले. असे 25 वर्ष जे आमदार त्यांच्या घरात होते ना, ते कोणामुळे झाले आपल्याला सांगता येईल? डॉक्टर पद्मश्री पाटलांमुळे, अजित दादामुळे. आणि आज त्याच पद्मश्री डॉक्टर पद्मश्री पाटलाची सून आज खासदारकीला उभा आहे. तेच राहुल भैया यांच्या विरोधात काम करतात. म्हणून मी त्यांना गद्दार म्हणतो. आता ही गद्दारी आहे का नाही तुम्ही ठरवा. दुसरा प्रश्न, कुठल्याही सभेत गेले की राहुल भैया काय करतात? उठलं की सावंत सरावर टीका करतात, त्याचा एकेरी उल्लेख करतात. माझं असं मत आहे की सावंत सरावर टीका करण्याची राहुल मोठेंची योग्यता नाही. मी योग्यता म्हणलो बरं का, लायकी नाही म्हणलो नाही. मी योग्यता नाही म्हणलो, कारण लायकी नाही म्हणायला आम्ही काही शरद पवार नाही. कारण अलीकडच्या काळात आदरणीय शरद पवार म्हणतो आम्ही, आमची संस्कृती की त्यांनी धनंजय मुंडे जे बीडचे पालकमंत्री यांची लायकी नाही म्हणले. हे धनंजय मुंडे कोण? तर जेव्हा पवार साहेबांचा पक्ष बऱ्यापैकी रस्ता तळाला गेला होता ना, त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असताना त्या पक्षाला अलगत उचलायचं काम आपलं भाषण करून हे धनंजय मुंडेंनी केलं होतं. त्यांची लायकी नाही असे बारामतीचे पोकेमॉन पवार साहेब बोलले. पण मी काय म्हटलोय? राहुल भाईची लायकी नाही म्हणलो नाही, राहुल भाईची योग्यता नाही की त्यांनी सावंत सराव बोलावं. ज्या सावंत सरांनी अल्पावधीमध्ये 80% बोगद्याचं काम केलं उजनीच्या पाण्याचं, त्या राहुल मोठेंना आणि त्यांच्या पितासाहेबांना 25 वर्ष जमलं नाही, ती यांनी 4 वर्षात पूर्ण केलं. त्या राहुल मोठेंना सावंत सराव बोलायचा अधिकार नाही. आणि गिरवलीला सुद्धा पाण्याचे टँकर सावंत सराचे. एकच मिनिट. आणि आपले जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तिकडे सावंत सरांचं एक वाक्य येतात, कैलास पाटील आणि ओमदादा यांच्याबद्दल एक वाक्य आहे, पण मी त्यांना चंगू मंगू म्हणतो. हे दोन जे चंगू मंगू आहेत ना, हे बोलण्यात एक्सपर्ट आहेत. यांनी काय केलेलं आहे, सोशल मीडियावर एक 500-600 लोकांचा ग्रुप केलाय. राणा दादा लाईव्ह आले की ह्या 500 लोकांना ते सूचना करतात की जावा त्याच्यावर शिव्या घाला. ओम दादा लागले बोलायला की त्याच्यावर सगळे येऊन वा 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 म्हणतात. आपल्याला काय वाटतं, बघा ना राणा दादाच्या विरोधात किती माणसं आहेत. हे कोण माणसं आहेत माहिती? की 500 लोकांचा एक ग्रुप आहे. आणि आपल्याला वाटतं अरे लय चलती ओम दादाची. ही फक्त सोशल मीडियावर केलेली ट्रिक आहे. आज मला सांगा, ओम राजांनी काय सांगितलं आपल्याला? 8 लाख लोकांशी मी बोललो फोनवर. आता कुठल्याही माणसाने फोन केला 1 मिनिट तर बोलला असेल की, आणि जे काम सांगितलंय ते काम पुढे कुठेतरी सांगण्यासाठी पुन्हा 1 मिनिट घेतला असेल ना फोनवर. मग जर एका माणसाला 2 मिनिट लागतात, 8 लाख लोकांना 16 लाख मिनिटं लागतात. आता सगळं कॅल्क्युलेशन जर केलं ना, 16 लाख मिनिटं बोलण्यासाठी, आणि जर एखादा माणूस रोज 12 तास जरी बोलला ना, 12 तास, रोज 12 तास म्हणतोय मी, लोकसभेची अधिवेशनाची 3 महिने गृहीत धरून, तरी यांना 6.5 वर्ष लागतात. रोज 12 तास बोलल्यानंतर एवढे मिनिटं बोलायला 6.5 वर्ष लागतात. कॅल्क्युलेशन करा सगळे. आणि हे म्हणतात की 8 लाख लोकांशी. म्हणजे ह्यांचा कार्यक्रम काय माहिती का? फक्त खोटं बोलणे आणि काम काय नाही. काम काय सांगते? एसटीत एका महिलेला जागा दिली, ठीक आहे, ते पण काम चांगलं आहे. एसटीत महिलेला जागा दिली ना, धन्यवाद. अरे पण हे जागा देण्याचं काम कोणाचं आहे? कंडक्टरचं आहे. पण ह्याच्या पलीकडे आपल्या सरकारने काय केलंय? त्याच महिलेला एसटी मध्ये, त्याच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिलेला अर्ध तिकीट केले की नाही? मग हे काम मोठं की जागा देणं काम मोठं? कामच आहे, ठीक आहे, ते पण काम मोठं. काम कोणी केलं? 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना, ह्या बाबांना फुकट आहे एसटी अख्ख्या महाराष्ट्रात. आपण हे काम मोठं की एक जागा मिळून देणं हे काम मोठं? आणि एका महिलेला जागा मिळून दिली, सगळीकडे तुंतून आहे की महिलेला जागा दिली. आणि एका महिलेला दिली ना तुम्ही, पण याचं भांडवल करताय किती? ती महिला म्हणत असेल बिचारी, उगाच उठले त्या ओमराजाला फोन लावला नाही. अब किती भांडवल तिचं केलं? तर यांचं काय करायचं आवळ्या एवढं आणि दाखवायचं कवळ्या एवढं. म्हणून अशा ह्या निवळ दिखाव करणाऱ्या माणसाला आपल्याला पाडायचं.
आणि मोदींजी बद्दल एक वकील म्हणून तुम्हाला मी सांगतोय, वकील म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य आहे की पंतप्रधान कोण होत असतो. ह्या देशातील जेवढ्या पक्षाच्या ज्या पार्ट्या आहेत, ह्या पार्टीचं सगळ्यात जास्त खासदार ज्या पक्षाचे येतील ना, त्या पक्षाला राष्ट्रपती पंतप्रधानाची शपथ देतात. आज विरोधी पक्षाला विचारा, त्याला काँग्रेसला विचारा, ह्या देशामध्ये सर्वात जास्त खासदार कोणत्या पक्षाचे येणार आहेत? 412 थोडं बाजूला ठेवा आपण 2 मिनिटासाठी. काँग्रेसवाली सुद्धा सांगतात की सर्वात जास्त खासदार येणारा पक्ष भाजप आहे. मग पंतप्रधान तर मोदी होणार हे ठरलं ना. हे काँग्रेसवाले सांगतात की पंतप्रधान मोदी होणार, आणि मग बाकीचे पक्ष नाहीत का? मग पुन्हा माहिती मग कसं बहुमत करायचं ते सांगायचं. तरी माझं आपल्याला की मोदी हे पंतप्रधान होणार आहेत ना, त्यांच्याच विचाराचा खासदार इथं असला पाहिजे, म्हणजे निधी खिचून येतो. आणि म्हणून माझी विनंती की अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह जे घड्याळ आहे, त्या घड्याळाला आपण भरघोस मताने निवडून द्यावं. आणि आपल्या पातोड सर्कल मधून मागच्या वेळेस सावंत सरांनी जी आपण लीड दिली होती ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपण आता यावर्षी लीड देण्याचं शब्द अर्चनाताईला आपण देऊया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.